नमस्कार मंडळी, मी तुमचा कोकणी चेतन। आज या व्लॉगमध्ये तुम्हाला 1.5 दिवसाच्या गणपतीचे विसर्जन आणि आमच्या इकडचा एक गणपती आहे तो पण तुम्हाला दाखवणार आहे मी। बघा ममता कशी छान रांगोळी काढते। ठीक आहे, हा एवढा झाला मग थोडं गाईज। आता ममता आता रांगोळी काढते। बाहेर काढली इथे नव्हती काढली, बाहेर काढली इकडे काढली नव्हती। मंडळी, ममताची रांगोळी कशी वाटली ते कमेंटमध्ये ज़रूर सांगा। खूप दिवसांनी व्लॉग घेऊन येतो आहे। माझ्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा। अनामिका बघा, ही बघा मंडळी, अनामिका कशी मस्ती करते माझ्या खांद्यावरती। अनामिका इथे बघ, सगळं चल बघ व्हिडिओमध्ये बघ अनामिका। अनामिका मंडळी, अनामिकाला कधीपासून खांद्यावरून खाली उतरवतोय पण ती उतरतच नाही आहे। अनामिका सुप्रभात मंडळी, सुप्रभात। आम्ही आज सकाळी मॉर्निंग वॉकला आलो लवकर उठून। मंडळी, आज 1.5 दिवसाच्या गणपतीचे विसर्जन आहे। सकाळी लवकर उठून आम्ही मॉर्निंग वॉकला आलो। आज 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन असते। कधी दिवस गेले, कधी गणपती बाप्पा आले आणि चालले कळत पण नाही। तेच तर, गणपती येणार झालं पण लगेच चालले। आणि आम्ही आज जरा संध्याकाळी पण जाऊ फिरायला। तुम्हाला काल जायला वेळच नाही मिळाला, चांगला वेळ मिळाला आणि कामं होती खूप। तुम्हाला पण आज आम्ही वेगवेगळ्या गणपतींचे दर्शन देऊ। नक्कीच। बाय मंडळी, भेटू। मंडळी, हा आमच्या सोसायटीतला गणपती आहे, आमच्या समोरच्या घरातला। हा किती छान डेकोरेशन केलं आहे त्यांनी आणि मूर्ती पण एकदम सुंदर अशी आहे। मी सकाळी आंघोळ झाल्यानंतर पहिलं याच्या दर्शनाला आलो। मंडळी, आम्ही आता संध्याकाळी निघालो आहोत आणि विसर्जन बघायला निघालो आहोत। तुम्हाला पण दाखवतो तिकडच्या गणपतींचं विसर्जन कसं होतं ते। मंडळी, जागोजागी गणपतीच्या विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या आहेत, त्याचे बघा तुम्हाला आम्ही व्हिडिओमध्ये दाखवतो कसे ते लोक आनंद घेत आहेत नाचायचा। आणि मंडळी, पुढे आम्ही रस्त्याला एक मंदिर आहे इथे, ते जाऊन परत रिटर्न जाणार आहोत विसर्जन बघायला। बघा किती छान वाटतंय ते मंदिर। हे पण मंडळी गणपतीचंच मंदिर आहे। मंडळी, बाप्पा येतात तेव्हा खूप आनंददायक वाटतं, पण जेव्हा जातात तेव्हा खूप असं दुःख वाटतं। त्यांचं मिरवणूक निघते तेव्हा। गर्दी आहे इकडे। आज 1.5 दिवसाचे गणपती चालले त्यामुळे खूप गर्दी झाली आहे। तुम्हाला पण थोडंसं इकडचे इथं दाखवतो विसर्जनचे। आमचा खूप गर्दी आहे ना इकडे, खूप गर्दी आहे खूप। आम्ही चालत चाललो अक्षरशः। आम्ही गाडी लावून आता चालत चाललं आहे, गाडी न्यायला अलाउड नाही म्हणून। मंडळी, हे बघा गणपतीचं विसर्जन। मंडळी, या तलावामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्त्यांचं विसर्जन होते। हे विसर्जन बघताना मला गावची आठवण आली। यावेळी गावी जाऊ नाही शकलो, पण जेव्हा हे विसर्जन होते तेव्हा खूप वाईट वाटत असते। गणपती बाप्पा येतात तेव्हा खूप आनंददायक वातावरण असते, पण विसर्जनच्या वेळी खूप असं वाईट वाटत असते। मंडळी, हा ब्लॉग इथेच संपवतो आणि माझ्या चॅनलला तुम्ही असं सपोर्ट करत राहा। जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल, तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही तुमच्या कमेंट असतील तर जरूर कळवा कमेंटद्वारे। थँक्यू मंडळी, बाय बाय, भेटू नवीन ब्लॉगमध्ये। बाय मंडळी।